गुफामधून खाली जाणार आहे, जे की भानशी मातेच्या या गुफाच्या खालून महादेवाचं मंदिर आहे असं म्हटलं जातं. म्हणजे थोडंसं अडचण आहे इथे येण्यासाठी, पण एकदा जर तुम्ही ठरवलं इथे येण्यासाठी तर 100% येऊ शकता. लीलाबाई, मला आता इथे 15 वर्ष झाले सेवा करायला. मी सकाळी 9ला येते, संध्याकाळी 6ला जाते. ही भांगशी माता आहे, दुर्गा माता, स्वामी परमानंदगिरी महाराज. 14 वर्ष तप करेल मला बघ. तर नमस्कार मित्रांनो, आज मी आणि कार्तिक आम्ही अशा मंदिरामध्ये जाणार आहे, जे मंदिर अजून खूप लोकांना माहित नाहीये. छत्रपती संभाजीनगरमध्ये निवासलेले हे जे भानशी मातेचे जे मंदिर आहे तिथे आपण आज जाणार आहोत. तर आमचा प्रवास कसा राहणार आहे, तिथे आम्ही काय काय करणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमधून बघायला मिळतील. तर प्लीज हा व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. सो स्टे वॉचिंग. चल, आपण आलोय भानशी माता गडमध्ये. तर आता बघू किती टाइम लागेल किती नाही. आता करंट आपण आता एंट्री केली भानशी माता गडमध्ये आणि गेल्याच महादेवाचं दर्शन मला झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे खूप छान पद्धतीने महादेवाची मूर्ती ठेवली त्यांनी. आणि मला आज घृष्णेश्वरला जायचं होतं, जे की महादेवाचं दर्शन मला इथेच झालं आहे आज. सो हर हर महादेव. कार्तिकला थोडी अक्कल द्या, मलाही द्या. मला थोडी नाही, लय मोठी द्या. थोडी नका देऊ. नाही, मला थोडीच पाहिजे, मला एवढी गरज नाही आहे. एवढी दे. मला एवढी गरज नाही आहे. ते मागे बघू शकतो की प्रॉपर इन्स्ट्रक्शन देणं सुरू आहे की वर कसं चढायचं कसं नाही. पण इथे आम्ही दोघं जणच एकमेकांना इन्स्ट्रक्शन देण्यासाठी आहे की तू कसं काढायचं आणि मी कसं चढणार आहे. तुला माहिती की जे मंदिरात दगड आलेले ना, विदेशातून आलेले. खरंच याचा जेव्हा आम्ही रनिंगला येतो ना, तेव्हा ते माणसं ना गाईड करत होते. अरे जायचं कुठून आहे कार्तिक? तेव्हा आम्हाला कळलं होतं की हे विदेशातून दगड आले. आणि कुणाला विचारलं तू विदेशातून दगड आले? तू बघ यांचा इतिहास काढून बघ. हे दगड जे मंदिर बनायला लागले ना, ते आपल्या भारतातून नाही आले, ते विदेशातून. तर चला, कार्तिकने जे इथं हे पण आहे असं, मतलब ते शाळा टाईप असतं ना, तसं पण काय तिथं लहान हे लेकरांना बघा, शिकवतात. तुम्ही बघू शकता कार्तिकचं म्हणणं इथं स्कूल वगैरे आहे. आणि हे जेवढं पण इथे स्टोन वर्क वगैरे झालं आहे, तर कार्तिकचं म्हणणं आहे की हे बाहेरून देशातून एक्सपोर्ट वगैरे केलेलं आहे. तर आता आपण मेन पाथवर आलो आहे, जिथून गडावर जाण्यासाठीचा मार्ग आहे. हे बघू शकता तुम्ही. हे बघा कार्तिकचा फॉर्म, कार्तिकची चाल बघा, ढाल बघा, हाल बघा. जुनी आठवण अशी ताजा होती माझी. कसली जुनी आठवण? काय केलं तू इथं? खूप रनिंग केलेलं मी इथे. पण कशासाठी पळालं ते? एवढं काय काम केलं होतं? एवढं पळालं तुम्हाला सक्सेसच्या सीड्या हारून गेल्या माझ्या. सक्सेसच्या सीड्या सापडण्यासाठी एवढं पळवलं होतं. बघा कार्तिकची स्किन बघा, सीड्याच हारून गेल्या माझ्या. कार्तिकची स्किन बघू शकता तुम्ही. सापडण्यासाठी परत पळत. खूप छान लोकेशन आहे इथं भानशी माताचं. जवळपास खूप संभाजीनगरमध्ये जेवढे पण लोक राहतात त्यांना मोजकाच लोकांना माहीत असेल हे मंदिर. आता तुम्ही बघू शकता इथे इतकं छान महादेवाचं मंदिर आहे. तुम्ही इथं बघू शकता त्यांची शिल्पकला. हे बघा, त्यांचं आर्किटेक्चर स्टाईल, त्यांचं शिल्पकला, ज्या पद्धतीने यांनी डिझाईन केलं आहे, खूप छान केलं आहे यांनी. आणि मी तर आवर्जून सांगेल की संभाजीनगरमध्ये जितके पण लोक राहतात किंवा बाहेरून इथे येतात, त्यांनी हे मंदिर नक्की व्हिजिट करा, जे की पडेगावच्या थोडं समोर गेल्यावर आहे. आता आम्ही भानशी मातेकडे जे मंदिर आहे पशुपतीनाथ, इथे तुम्ही जेव्हा येताल, हे पडेगावच्या थोडं समोर गेल्यानंतर इथे भानशी माताचा गड लागेल. त्याच्या थोडं आत आल्यानंतर हे महादेवाचं मंदिर आहे, जे की तुम्ही बघू शकता की इतक्या छान पद्धतीने इथं लोकेट केलं आहे. इतकं छान त्यांचं वातावरण आहे आजूबाजूला. तुम्ही नक्की या. बाहेरून पण जेवढे लोक येतात किंवा जे संभाजीनगरचे जेवढे पण लोक आहेत त्यांनी इथे नक्की व्हिजिट करा. तर काका मला सांगा, ही आरती किती वाजता असते, केव्हा हे मंदिर बनलं आहे, थोडंफार जे पण इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला. पशुपतीनाथ या मंदिरामध्ये आलेलो आहे. तुम्हाला मी जवळपास सगळं लुकआउट दिलेलं की ह्या मंदिरामध्ये काय आहे, किती दूर आहे, ह्यामध्ये काय काय गोष्टी आपल्याला बघायला अजून मिळणार आहे. तर आपल्याला इथे एक व्यक्ती भेटले, त्यांचं नाव, म्हणजे इथले लोक, जे लोकल लोक आहेत त्यांना दाजी वगैरेच म्हणतात. तर आपण त्यांना थोडासा इतिहास विचारू इथला, काय इन्फॉर्मेशन, कारण मला तितकं माहीत नाही इथं राहून पण. तर त्याला आपण त्यांना विचारू. हां
7:30ला आरती होती. 7:30 वाजता आरती होते आणि बंद केव्हा होतं? 8ला बंद. 8 वाजता बंद होतं. आणि हे मंदिर केव्हा बनलंय, काय बनलंय, काय सांगू शकता तू? चालेल. फार माहिती विचारली ह्या मंदिराबद्दल. तर 1008 मध्ये ह्या मंदिराची स्फूर्ती कशी करायची किंवा याची कल्पना काय होती ही मांडली गेली होती आणि त्यानंतर 2023 मध्ये हे मंदिर बांधलं गेलं. तुम्ही बघू शकता याची आर्किटेक्चर स्टाईल, म्हणजे ज्या पद्धतीने जो शिल्पकार इथे केलेला आहे, म्हणजे बघण्यासारखं मंदिर आहे. का तुला कसं वाटलं हे मंदिरमध्ये? एकदम वरती जायचं बाकी. चला आता आम्ही जो भानशीमाता गड आहे जो वरच्या साईडला, आता आपण तिकडे जाणार आहोत. तर नक्की या मंदिरला व्हिजिट करा, नक्की या इकडे. सो स्टे वॉचिंग. चला. ओके. हे जे अच्छा ह्या महाराजने बांधलंय का? बांधलंय. अच्छा अच्छा. यांनी आम्हाला हा एक फोटो दाखवला आहे. ह्या महाराजने हे मंदिर बांधलेलं आहे, पशुपतीनाथ महादेव मंदिर. ओके चला, थँक्यू. माहितीनुसार तुम्ही ह्या जेव्हा मंदिरामध्ये येतात तर खूप जणांना दानधर्म करावा वाटतो इथे. तर इथे तुम्ही गौशालेमध्ये किंवा अन्नदान इथे तुम्ही करू शकता. तुमच्या मनानुसार जे पण तुम्हाला इथे द्यावं वाटलं तुम्ही नक्की देऊ शकता. तर संभाजीनगरमध्ये जेवढे पण इथे लोक वास्तविक इथे येतात तर त्यांनी हे नक्की ह्या मंदिरामध्ये या. आपण चाललो आहे भानशीमाता गड चढण्यासाठी. तर बघू काय प्रॉब्लेम्स येतात, किती इझी जातं. हे चढणार आहे का चढलं? हे बघा तुम्ही बघू शकता किती पायऱ्या ह्या मंदिरामध्ये. आणि हे बघा 10 पायऱ्या चढलो आणि माझे पायीच पेन करायला लागले. तर मित्रांनो असं आहे, ठरवलं तर होतं आम्ही हा गड चढण्यासाठी. बघू किती वेळ लागतो आम्हाला हा गड चढायला. झालं जिरली बोलतं का त्या ब्लॉगमध्ये? ते खाली जे वॉचमन काका होते ते आम्हाला बोलले की तुमच्यासारख्या मुलांनी 15 मिनिटात चढायला पाहिजे. त्यांनी बहुतेक उलटं बोललंय, तुमच्यासारखी पोरं 15 मिनिटातच थकून जाते. नाही काय चढणार आहे 15 मिनिटात? मी त्यावेळेस नॉनस्टॉप चालायचं. मला त्यावेळेस मला अरे त्यावेळेत काय तू काय आधी मानव काळातला काय? दाखवू शकतो प्रूफ. तू काय आधी मानव काळातला काय? आधी मानव नाही, मग म्हणजे जेव्हा मला रनिंग वगैरे करायची मी तेव्हा, भाई कार्तिक म्हणजे 1.5-2 वर्ष पहिले. एक घसरगुंडी आण भैया एखादी इथून बसून चिड जातो. नाही, पण मला माहिती आहे त्यावेळेस मी खूप स्ट्रगल केलेलं आहे. पण ते स्ट्रगल माझ्याकडून थोडं मिस झालं. याच्या गप्पा सध्या खूप सुरू आहे. मिस झालं ते माझ्याकडून खूप मिस झालं. मी गलत रस्त्यावरती भटकलो. काका किती वेळ लागतो वर जायला? 5-10 मिनिटं. खाली वॉचमन आम्हाला बोलले 15 मिनिटात तुम्ही चढू शकता. इथे यांनाच उतरायला 10 मिनिटं लागली. आम्ही काय उतरणार आहे सर? चला. हे बघा एवढ्या पायऱ्या चढायच्या, अजून हा तर सेकंड स्टेप आहे. मला जर कार्तिकने सांगितलं असतं ना एवढ्या पायऱ्या इथं, मी गुगलवरूनच दर्शन घेतलं असतं, मग आरामात गेलो असतो मी ज्या दिवशी माझी एनर्जी असेल. पण नाही, फुल स्टॉप लागतो ना तिथून कार्तिकचे विचार चालू. बापरे तुझ्या भीतीने ना स्टॉप लागतो तिथून पुढे कार्तिक असतो. हां पण काही असो, इकडे येण्याचा फायदा पण झाला. एकतर आपल्या नवीन नवीन गोष्टी पण बघायला मिळतात आणि तुम्ही इथला व्ह्यू बघू शकता जो की आमच्या चॅनलवर येऊन जाईल. खूप छान व्ह्यू आहे इथे. आणि इवन असं नाही आहे की जसं कार्तिक बोलला, ही खरी गोष्ट आहे की इथे तुम्ही फक्त दर्शनासाठी किंवा फोटो सेशनसाठी नाही येऊ शकत. इथे तुम्हाला जर दानधर्म करावा वाटला, जसं खाली मंदिरात तुम्ही करू शकता. तुम्हाला इथे मेडिटेशनसाठी, योगा करण्यासाठी इथे येऊ शकता तुम्ही. प्रॉपर प्लेस आहे त्यासाठी. तर आवडली आहे मला ही जागा, पण मेहनत पण खूप जाते, खूप जास्त. पण तरी आपण हे मंदिर पूर्ण चढणार आहे. आणि हे कार्तिक कार्तिक तर असं आलं जसं की मी त्यासोबतच नाही. हे बघा पाय. जेव्हा मी आर्मी नेव्हीची तयारी करायचो तेव्हा मी हा असा गड पूर्ण रनिंग करत जायचो. आम्ही अकॅडमीचे मित्र, मी बऱ्यापैकी फास्ट जायचो आम्ही. त्यावेळेस जात असून 10-15 मिनिटात. पण मला माहिती आहे, पण मी ते जे स्ट्रगल केलं ना ते माझ्याकडून खूप वाईट गेलं. वाया तर नाही गेलं, पण मी जे 2 वर्ष घातले ना ते बिनकामचे घातले. कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी
सणा सणा चालतोय मी काय आवाज पाहिजे ए बाई, फोन फेक. पेन फेकायला काय आता बघू. हा बघा कसं वरती जातोय. बाई माझ्याकडून तर नाही होत एवढं फास्ट. आता पहिले जायचं मी पण आता नाही होत. ठीक आहे. खालचा व्ह्यूज बघा. आलं जवळपास आता. थोड्यापैकी बाकी आता झालं. मग ह्यात असं थोडं थोडं करून यांनी मला खूप चालून आणलंय वर. तर आता शेवटी पोचायला आलो आहे. जर एवढी हिंमत करून वर आलो आहे आम्ही चढत. आलं एंड स्टेजला आहे आम्ही. तर शेवटी मित्रांनो आपण भानशी माता गडवर आलेलो आहे. हे बघा, हे बघा. मलाच माहिती तेवढं खूप पहिले जे जुने होते. जा ना, हिस्ट्री सांग ना. कार्तिक आपल्याला थोडीशी इथली इन्फॉर्मेशन देणार आहे जे की त्याला माहिती आहे. चला मला बघू असं आपण. सांगितलेलं आहे, पहिल्या काळातले जे लोक होते त्यांचे घर स्टॉल वगैरे जे राजे महाराजे वरती जायचे त्यांना खानपिण्याचे जे स्टॉल लागायचे ते या ठिकाणी लागायचे. बर, तेव्हा मी प्रॅक्टिस करत होते तेव्हा आम्हाला एक बाबांनी सांगितलेलं असं. तुम्ही बघू शकता. हे बघा. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की इथं फूड स्टॉल लागायचे. हो त्यावेळेस. म्हणजे जेवढे पण राजे महाराजे जे इथे यायचे तर ह्या गुफाखाली इथे त्यांचे फूड स्टॉल वगैरे लागायचे. म्हणजे इथे जवळपास एक मिनी मार्केट होतं असं समजू शकतो आपण. बरोबर आहे ना? ओके. मी जेवढा हा गड चढलो आहे ना एवढं कधी मी घरच्या कामासाठी पण कधी चाललो नाही. जेवढा हा गड चढण्यात टाईम गेला होता. चांगलं आहे. फायनली आपण देवीच्या मंदिरामध्ये आलेलो आहे. 20 मिनटं गेली वर चढायला, पण एक्सप्लोर करण्यासारखी जागा ही तुम्हाला मी दाखवतो. इथला आजूबाजूचा व्ह्यू हे बघा. हे ते देवीचं मंदिर आहे. मंदिराच्या थोडं बेसमेंटला जाऊ, बघू मंदिराच्या खाली काय बघायला भेटेल. हे बघा, इथून एक छोटासा रस्ता आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी. पण इथे जर तुम्ही दिवसाच आले तरच बेस्ट आहे. रात्री थोडं रिस्की होऊन जातं इथे येण्यासाठी. हे बघा, इथे आजी आहे जे की ह्या मंदिराची सेवा वगैरे करतात इथे. ह्या ज्या मंदिरामध्ये तुम्हाला जे आजी दिसत आहेत ते सकाळी 9 वाजता येतात आणि रात्री 8 ते 9च्या टाईममध्ये निघून जातात. आणि ते इथे मंदिराची प्रॉपर सेवा करतात, न काही पैसे न घेतात. आणि त्यांची राहायची जागा बघू शकता तुम्ही. हे बघा, बापरे. हे बघा, तुम्ही बघू शकता इथे सगळीकडे पाणीच पाणी आहे ह्या मंदिराच्या खाली. आणि जसं कार्तिक चाललं आहे असं इथून यावं लागतं हळूहळू हळूहळू. तर मी तुम्हाला जितकं दाखवता येईल तितकं दाखवायचा मी प्रयत्न करेल. बाकी मी पुढच्या स्टेपला तुम्हाला दाखवेल. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा. तर आता आपण एवढं गुफा चढून एवढं पाठीमागून आपण प्रवास करत इथं आलो आहे. पण अनलकीली मी इथून नाही जाऊ शकत आहे कारण माझे पाय इथपर्यंत नाही पोहोचत आहे अजिबात. तर मी तुम्हाला पाठीमागून मंदिर कसं दिसतं तेवढं दाखवायचा प्रयत्न करतो मी. बघा, इतके सगळे लोक आलेले आहेत आणि हे 50 ते 60 किलोमीटर दूरवरून इथे आलेले आहेत. हर हर महादेव. ओके. गुफाखाली हे मंदिर आहे आणि कार्तिक पोहोचला पण आहे. पण आता हे बघा, खूप सारे लोक दर्शनासाठी येत आहेत. हां, खूप सारे लोक इथं दर्शनासाठी येत आहेत. तर नक्की आवर्जून या आणि सांभाळून या. हे बघा, काय नाव आहे दादा आपलं? सुखदेव ढोबळे. कुठून आले तुम्ही? कोळगर. बापरे, किती दूर आहे इथून? 40-50 किलोमीटर. 60 रे 60 50 किलोमीटर. अच्छा अच्छा.
माताचा गड आम्ही चढलो आहे. इव्हन तुम्हाला गुफेमधलं पण बऱ्याच काही गोष्टी मी तुम्हाला दाखवलं आहे. तर तुमचं गाव काय सर? कोळगर. तिथून हे 60 किलोमीटर दूरवर असलेले जे गाव आहे तिथून हे एवढा दूर आपल्या संभाजीनगरमध्ये आलेलं आहे महादेवाचं दर्शन घ्यायला, दिवाळीचं दर्शन घ्यायला. तुम्हाला कसं वाटलं इथे? एकदम भारी, एकदम मस्त. आत कसं होतं गुफेमध्ये? एकदम पाणी होतं त्याच्यामध्ये, एकदम जुन्या टाईप होता. हां, खूप जुन्या काळातलं मंदिर आहे. तिथली गुफा पण आहे. इवन तिथं तुम्ही जर रात्री उशिरा जर आले तर तुम्हाला थोडी अडचण होईल इकडे यायला. दुपारीच या, सकाळीच या आणि नक्की ह्या मंदिराचं दर्शन घ्या. हे लाभणारं मंदिर आहे, खूप पावणारं मंदिर आहे. तर चला भेटू आपण नक्की लवकरात लवकर. परत एकदा तुमचं नाव वगैरे सांगून द्या, सगळे लोक बघताय तुम्हाला. सुखदेव जनार्दन ढोबळे, कोळगर राहणार. गणेश दत्तात्रय कुलकर्णी. तुमचा? उद्धव जनार्दन मोळे, ताजे जिल्हा संभाजीनगर. ओके, चला भेटू आपण लवकर. चला. आम्ही सध्या भांगशी माता गडवर आहे आणि इथे इतकं छान वातावरण निर्माण झालं आहे सध्या, कारण आता थंडीचं वातावरण आहे. आम्ही ऑलरेडी खूप उंचावर हे मंदिर आहे. आता याच्या आजूबाजूचा व्ह्यू कसा आहे तुम्हाला इथं आल्यावर, म्हणजे तुम्ही व्हिडिओमधूनच तुम्ही बऱ्याचशा माहिती तुम्ही कलेक्ट करू शकता माझ्या व्हिडिओ थ्रू. तर व्हिडिओ माझे नक्की बघत जा. तुम्हाला मी इथला व्ह्यू दाखवतो आजूबाजूचा, एक्झॅक्ट कसा आहे काय नाही. आणि मी परत एकदा सांगतो, फार बघण्यासारखं मंदिर आहे. खूप तुम्हाला माहिती इथून मिळण्यासारखं आहे आणि खूप जुनं मंदिर आहे. नक्की तुमच्या फॅमिलीसोबत, मित्रांसोबत इथे या, व्हिजिट करा. जितकं आम्हाला इतिहास जाणता आला किंवा कोणाकडून माहिती घेता आली तेवढी आम्ही तुम्हाला दिली आहे. तर चला. आणि हो, रात्रीचं इकडे येणं रिस्की आहे. रात्री अजिबात इकडे येऊ नका. 4 ते 5च्या दरम्यान तुम्ही घरी गेले पाहिजे इथून, किंवा गडाच्या खाली उतरले पाहिजे, असं प्लॅन करून या. इथला तुम्हाला व्ह्यू दाखवतो सगळ्यात पहिले. हे बघा, इतका छान सनसेट झाला आहे इथे प्रॉपर. हे बघा, खूप म्हणजे अतिशय, म्हणजे मी इतका वर्षापासून इथे पण मी कधी आलो नाही इथं. मी कार्तिकमुळे आलो आहे, पण खूप बघण्यासारखं मंदिर आहे हे बघा. आणि इथे खूप दूरदूरून लोक येतात. तुम्ही जसं बघितलं की 50, 40 किलोमीटर दूरवरून लोक इथे येत आहे देवदर्शनासाठी. तर आपण तर नक्कीच आलं पाहिजे. हे आपल्या शहरातलं मंदिर आहे. भानशी माता गडला आल्यानंतर मी तुम्हाला जसं सांगितलं, इथे छोटे छोटे दुकान आहे जे की तुम्ही वेळेनुसार तुम्ही इथून धागे वगैरे तुम्ही इथून घेऊ शकता. तर आमच्या कार्तिकने तर घेतलं आहे आणि हे जे भैया आहे त्याच्या आवडीनुसार त्याला सगळं काही देत आहे. तर भैया, किती वाजता बंद होतं तुमचं शॉपिंग? किती वाजता उघडतं इथे? सकाळी 10ला चालू होतं. सकाळी 10ला चालू होतं. आणि बंद किती वाजता होतं? संध्याकाळी 6. ठीक. हे बघा, तुम्ही बघू शकता त्यांच्याकडे सगळं देवाच्या प्रक्रियेचे जेवढे पण काही वस्तू वगैरे सगळं काही त्यांच्याकडे. काय नाव आहे भैया आपलं? सागर नाव आहे त्यांचं. आणि हे बघा, कार्तिकने काहीतरी खरेदी काय घेतलं रे तू? गळ्यातला धागा वगैरे काहीतरी घेतला आहे त्यांनी. तर चला. तर आता देवाईचं आपण दर्शन घेतलेलं आहे. गुफातल्या आतलं महादेवाचं मंदिर आपण बघितलेलं आहे, तिथलं दर्शन घेतलं आहे. यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण एक्सप्लोअर केल्या आहे सगळ्या. तर आता वेळ आली आहे गड उतरण्याची. तर चला, मी तुम्हाला खालचा व्ह्यू अजून एकदा दाखवतो. मित्रांनो, आता खूप मस्त मजा आली आहे. आमच्या कार्तिकने 10 मिनटं ह्या व्हिडिओवर इतकी मोठी इन्फॉर्मेशन दिली आता पाठीमागे, पण त्या येड्याने काय केलं की व्हिडिओचं ऑन नाही केलं, ते क्लिक दाबलं पण नाही अजिबात. जसा फोन घेतला, जसं मी त्याच्या हातात फोन दिला त्यांनी तसंच तो फोन ऑन ठेवला. समजायला पाहिजे होतं फोन चालू करून द्यायचं कॅमेरा. माझी काय चुकी आता, माझ्या घरातून पण अरे यार, एवढं तर समजायला पाहिजे ना. पाहिजे असं. आपल्या आजूबाजूला जे ऐतिहासिक स्थळ आहे तिथे जायला पाहिजे. आपण आहे आपल्या आजूबाजूला, फिरा तुम्ही, त्याची इन्फॉर्मेशन काढा. इतिहास हा घडलेला असतो, बनवलेला नसतो कधी. मग आम्हाला काहीच माहिती नव्हती. तर आम्ही आलो, आम्हाला ती गुफा कळली, त्या आजीनं सांगितलं, ती इन्फॉर्मेशन दिली. पण आजकालचे लोक फिरत नाही, घरात बसते, तारक मेहता बघत बसते. पण हे फिरा तुम्ही, हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या लाईफमध्ये. जिंदगी एकदम छोटी आहे, तुम्ही आता हे explore बघा, करा. आता इथं जसं मी परत एकदा तुम्हाला हे मंदिर दाखवतो. हे महादेवाचं मंदिर आहे, पशुपतीनाथ मंदिर आहे. जितकं मला नाव आठवतं आहे तेच असेल एक्झॅक्ट. पशुपती असं काहीतरी नाव आहे. सॉरी, मला इतकं माहीत नाही आहे. पण आता आम्ही इथून जाऊन आलो. इथे पण तुम्ही व्हिजिट करा आल्यावर. आणि बरोबर आहे कार्तिकचं की ऐतिहासिक स्थळ व्हिजिट करा. आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे किंवा किती खूप जुने मंदिर आहे, अजून आम्हाला पण माहीत नसेल. आम्ही आता एक्सप्लोर करू. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि येत्या खूप दिवसांमध्ये आम्ही अजून अशी ऐतिहासिक स्थळं तुमच्यापर्यंत पोहोचू. त्याबद्दल जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन तुम्हीसुद्धा घ्या. आणि आम्हाला पण तुमच्यामुळे ते इतिहास आणि त्याबद्दल जेवढी पण इन्फॉर्मेशन आहे ती आम्हाला काय म्हणतात जाणून घ्यायची संधी मिळेल तुमच्यामुळे. तर आमच्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, शेअर करा.
लाईक करा, फॉलो करा. आणि आणि आजचा प्रवास आपला इथेच एंड होतोय. आम्ही आता आजचा जो ब्लॉग आहे जे पण आम्ही तुम्हाला जो इतिहास दाखवला आहे भानशी माता गडचा किंवा महादेवाच्या मंदिरातला, जो पण गुफेचा झाला, ते फूड मार्केट झालं जे कार्तिकने दाखवलं, किंवा जे महादेवाचं मंदिर आहे हे वालं, त्याबद्दल जो पण काही इतिहास आहे, जे आजीने आपलं जे पण काही सांगितलं आहे तेवढं लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जेव्हा पण टाईम भेटेल ह्या मंदिरला नक्की या. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो आहे. सो हर हर महादेव. कीप सपोर्टिंग, कीप वॉचिंग अँड शेअर करा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त. हे पशुपतीनाथ महादेवाचं मंदिर आहे. भानशी गड चढायच्या आधी तुम्हाला बघायला मिळेल खाली, आणि त्याच्या आजूबाजूचा व्ह्यू. मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग वीडियो में. तब तक के लिए बाय.